मुख्यमंत्री फडणवीसांकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे। शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांची जुनी वीज बिलं माफ करणार असल्याचं फडणवीसांनी जाहीर केलं आहे। 100% शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज देण्याचा प्रयत्न असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। आपल्याला कल्पना आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत आता तुम्हाला बिल येत नाही, पण तुमच्या प्रत्येकाच्या नावाने जुनं बिल आहे, कधीतरी वसुलीला येऊ शकतं। आणि म्हणून आता मी हा निर्णय घेणार आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे। ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत। रात्रीची वीज आल्यानंतर शेतकऱ्याला काय अडचणी त्या ठिकाणी सहन करावे लागतात आपल्याला माहिती आहे। आपण सौर कृषी वाहिनी आणि सौर पंपाच्या 2 योजना आणल्या। मला सांगताना अभिमान वाटतो की जे आम्ही सांगितलं, आज राज्यातल्या 76% शेतकऱ्यांना आम्ही दिवसा वीज देतो आणि आमचा प्रयत्न हे वर्ष संपता 100% शेतकऱ्यांना दिवसा वीज आम्ही देऊ आणि 8 तास आम्ही देतो। 10 तास जायचं, नंतर 12 तास जायचंय, दिवसा 12 तास आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोफत वीज देण्याचा निर्णय आम्ही करतो। पवारांचे राष्ट्रवादी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। सर्व राज्यांमध्ये 50% जागा वाढवल्यास विचार करू असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। तर डिलिमिटेशन बिलाबाबत सामूहिक निर्णय घेतला जाईल असं राऊतांनी म्हटलंय। शरद पवार यांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाण्याच्या चर्चा सुरू असतानाच आता आणखी एक माहिती समोर आली आहे। संसदेत मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला शरद पवार यांची राष्ट्रवादी पाठिंबा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन अधिकृत भूमिका मांडली आहे। मतदारसंघ पुनर्रचना विधेयकात प्रत्येक राज्यात 50% जागा वाढवल्यास पाठिंब्यासंदर्भात विचार करू असं सुळेंनी जाहीर केलंय। केंद्राकडून नव्या विधेयकाचा प्रस्ताव आल्यास इंडिया आघाडीत एकत्र बसून चर्चा करू असंही सुळे म्हणाले। 50% सरसकट देशात वाढ आली तर कुणाचा विरोध आहे का? तेव्हा मी स्वतः, शिवसेना स्वतः असं दोघेच आम्ही सगळ्यांनी सांगितलं हा लोकसंख्येपेक्षा हा जास्त योग्य आम्हाला वाटतं। आम्ही इंडिया अलायन्समध्ये चर्चा करतो आणि मग तुम्हाला सांगतो। म्हणून खडगे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक पत्र लिहिलं सरकारला की बाबा जो काही प्रस्ताव आहे हा आम्हाला बरा वाटतोय। हा प्रस्ताव जेव्हा आला तेव्हा आम्ही सगळे म्हणलो की इंडिया अलायन्सच्या माध्यमातून आपण या सगळ्याचा विचार करायला हरकत नाही। 20 तारखेला पार्लमेंट सुरू झाल्यावर त्या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करू एकत्र बसून दिल्लीत। या बिलावर चर्चा करण्याची जागा ही दिल्ली आहे, मुंबई, महाराष्ट्र किंवा इतर कोणतं राज्य नाही, कारण हा राष्ट्रीय विषय, पार्लमेंटचा विषय आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते त्यात सहभागी होतील, डीएमकेचे नेते सहभागी होतील, सगळे सहभागी होतील आणि मग त्यावर चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ। 20 जुलैपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे। या अधिवेशनामध्ये मोदी सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा मांडण्याची शक्यता आहे। गेल्या अधिवेशनात हे विधेयक संख्याबळामुळे नामंजूर झालं होतं। 12 वर्षांमध्ये केंद्रातील मोदी सरकारचं हे पहिलंच विधेयक नामंजूर झालं होतं। मात्र आता ठाकरेंचे 6 खासदार शिंदेंच्या गळाला लागले। दुसरीकडे पश्चिम बंगालमधील तृणमूलचे 20 खासदारही वेगळे झाल्यानं ते देखील एनडीएला पाठिंबा देणार असल्याची चर्चा आहे। आता पवारांचा पक्ष विधेयकाला पाठिंबा देणार असल्याची माहिती समोर आल्यानं हे विधेयक मंजूर होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। काल मध्यरात्री जयंत पाटील, तटकरे आणि पटेलांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। अर्थमंत्रीपदासाठी दोन्ही राष्ट्रवादीच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चा आहेत। तिघांमध्ये तासभर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। पवारांच्या राष्ट्रवादीकडनं एनडीए सोबत जाण्याच्या हालचाली सुरू आहेत अशीही चर्चा आहे। राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील काल मध्यरात्री वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला पोहोचले होते। तिन्ही नेते एकाच वेळी मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला गेल्यानं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली। याआधीच शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत। शरद पवार यांची राष्ट्रवादी एनडीए सोबत गेल्यास अर्थमंत्रीपद जयंत पाटील यांना मिळण्याची दाट शक्यता आहे।
मात्र अर्थ खातं आपल्याकडेच राहावं अशी आग्रही मागणी राष्ट्रवादीची आहे. त्यामुळे अर्थमंत्री पदासाठी दोन्ही राष्ट्रवादींमध्ये हालचाली सुरू असल्याच्या चर्चा आहेत. आमचं शहर जे आहे त्याच्या नगराध्यक्ष पदाचा निर्णय हा चुकीचा झालाय एवढंच मला त्यांच्या कानावर घालायचं होतं. आणि दुसरं कोणतंही काम नव्हतं, त्यामुळे माझ्याकडे कुठला कागदही नव्हता. मी त्यांच्याकडे काही निवेदन दिलं वगैरे अशी काही बांधलं नाही. मी जाऊन त्यांच्याशी बोललो. ते बऱ्याच वेळाने बाहेर आले, तर त्यांनी बाहेर आले मला सांगितलं, सॉरी माझं जरा मीटिंग चालू आहे, पण काय सांगा. त्यांना सांगितलं, सांगून भेट झाल्यावर मी निघून आलो. त्या पलीकडे कोणती चर्चा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कालच्या भेट जी आहे, आता हे आपण ज्यांचा उल्लेख करताय ते दोघं जर मला भेटले असते तर मी तुम्हाला सांगितलं असतं हो भेटले म्हणून. भेटच झाली नाही तर मी हो तर कसं म्हणू. त्यामुळे माझं काही त्यांच्याशी संपर्क होण्याचा प्रश्न यापूर्वी नाही. मात्र हे तिन्ही नेते एकाच वेळी वर्षा निवासस्थानी आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. जयंतराव तर ऑफिशियली गेले होते, गाडीने गेले, गाडीने आले. त्यांनी जयंतरावनी काय हुडी घातली नव्हती, ऑफिशियलीच गेले, काही प्रॉब्लेम नाही. एक तुम्ही माननीय देवेंद्रजींना विचारला पाहिजे, कारण काही मीटिंग त्यांच्या घरी झाली. वर्षा बंगल्यात ते राहतात ना, त्याच्यामुळे त्यांच्या बंगल्यात कोण येतं जातं हे आम्ही कसं सांगणार. आम्ही सामान्य माणसं, माननीय मुख्यमंत्र्यांच्या घरी कोण जातं नाही, ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही त्यांना विचारायला लागेल. मुख्यमंत्र्यांना ते हे सांगायला गेले होते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार याचा नगराध्यक्ष आहे, त्या नगराध्यक्षावर चुकीच्या पद्धतीने ऍक्शन घेतलेली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेमधून फुटून शिंदेंसोबत गेलेल्या 6 बंडखोर खासदारांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. अमित शहा यांच्या निवासस्थानी तब्बल 45 मिनिटं ही बैठक पार पडली. निश्चिंत रहा, निधी कमी पडू देणार नाही असा शब्द अमित शहांनी या 6 खासदारांना दिला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटून शिंदेंसोबत गेलेल्या 6 बंडखोर खासदारांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. या 6 फुटीर खासदारांसोबत उपमुख्यमंत्री शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे देखील हजर होते. सोबतच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन हेही या बैठकीला हजर होते. अमित शहांच्या निवासस्थानी तब्बल 45 मिनिटं ही महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत खासदारांना मतदारसंघातील विकास कामांसाठी गती देण्यासंदर्भात चर्चा झाल्याचं कळतंय. दरम्यान तुम्ही निश्चिंत राहा, विकास कामांना कुठलाही निधी कमी पडू देणार नाही. तुमची सगळी कामं श्रीकांत शिंदेंना एकत्र सांगा, ती मार्गी लावू. तुमच्या मोठ्या कामांचा विषय एखाद्या कॅबिनेट बैठकीत घेऊ, असं आश्वासन अमित शहांनी बंडखोर खासदारांना दिल्याची माहिती आहे. दरम्यान या बैठकीनंतर शिंदे आणि अमित शहांची काल स्वतंत्र बैठक झाल्याचीही माहिती मिळते. या दोन्ही नेत्यांमध्ये साधारणतः 15 मिनिटं चर्चा झाली. त्यामुळे दोन्ही बैठकांची वेळ मिळून शिंदे सुमारे तासभर शहांच्या निवासस्थानी होते. त्यामुळे शहा आणि शिंदेंमध्ये राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याचंही कळतंय. अमित भाईंना सदिच्छा भेट म्हणून आम्ही त्यांचे आशीर्वाद घ्यायला गेलो होतो. आणि त्याचबरोबर या खासदारांच्या मतदार क्षेत्रातल्या विकास कामांचे काही प्रस्ताव, काही पत्र देखील या ठिकाणी दिलेली आहेत. अमित भाईंनीच स्वतः श्रीकांतला सांगितलं की बाबा तू हे जे काय कम्युनिकेशन आणि कोऑर्डिनेशन जे आहे या आपल्या शिवसेनेच्या 6 खासदारांच्या बरोबर, अगोदरच्या 7 खासदारांच्या बरोबर ठेवून म्हणजे सोपं आहे ना, ते काम सोपं काम होईल आणि त्यांचे प्रस्ताव मार्गी लागतील. एकनाथ शिंदे चोरीचा माल घेऊन दिल्लीच्या रस्त्यावर फिरतात आणि कायदा त्यांना हटकत नाही, आणि गृहमंत्र्याकडे चोरीचा माल घेऊन जातात. आणि ते चोरीचं गाठोडे घेऊन देशाच्या गृहमंत्र्याकडे गेले आणि दाखवला हा माझा चोरीचा माल आहे, आता याला सोन्याचा मुलामा द्या. आम्ही बघा त्यांच्यासारखी भाषा करणार नाही. ते तुडवायची भाषा करतात, आम्ही वाढवायची भाषा करतो. ते अतिशय खालच्या पातळीवर जाऊन 4 वर्ष आम्हाला शिव्या देत आहेत, 4 वर्ष आम्हाला शिव्याशाप देत आहेत. परंतु हे शिव्याशाप देणारे लोक आता दररोज त्यांचा खड्डा खोल होत चाललेला आहे आणि महाराष्ट्रातली जनता आमच्या बाजूने उभी राहते आहे. आणि मला वाटतं ते कुणाचं काम करतायत हा
संशोधनाचा विषय आहे, पण जे ते करतायत ते चांगलं करतायत. मुख्यमंत्री पदासाठी आता वॅकन्सी आहे का? मुख्यमंत्री पदाच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री शिंदेंनी देखील मिश्किल असा प्रतिप्रश्न केला. आपला नेता मुख्यमंत्री व्हावा अशा कार्यकर्त्यांच्या भावना असतात असं शिंदे म्हणाले. पंढरपूरची वारी सुरू असताना अनेकांकडून पांडुरंगाकडे साकडं घातलं जाते आणि त्यातले तुमच्या पक्षाचे नेते जास्त पुढे आग्रही असल्याचं बघायला मिळतंय. तुमच्या पक्षातील अनेक नेत्यांनी पांडुरंगाकडे साकडं असं घातले की राज्याचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांनी करावं. शंभूराज देसाई असतील, बच्चू कडू असतील, तुम्हाला मुख्यमंत्री व्हावं अशी त्या सगळ्यांची इच्छा, तुम्ही मुख्यमंत्री व्हावं. आता वेकेन्सी आहे का? वेकेन्सी आहे का आता? अरे बाबा, मी सांगतो, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं. मी मुख्यमंत्री असतानाही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटायचं देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले पाहिजे. हे साहजिक आहे, कार्यकर्त्यांच्या भावना असतात. पण शेवटी बघा, आमचा अजेंडा जो आहे, आमचा अजेंडा मुख्यमंत्र्याची खुर्ची मिळवणं नाही आहे. आमचा अजेंडा या महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे, या महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे. आणि आमची युती जी झालेली आहे, विचारधारांची युती झालेली आहे, ही वैचारिक युती आहे. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन विचार पुढे नेतोय. त्यामुळे आम्ही कधीही महायुतीमध्ये कधी असं मला काय मिळेल, तुला काय मिळेल अशा प्रकारची वृत्ती आमची नाही. आम्ही काम करणारे लोक आहोत. देवाभाऊंना देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळावी. देवेंद्र फडणवीसांबाबत कृषी मंत्री दत्ता भरणेंनी हे विधान केलं. फडणवीसांसाठी पांडुरंगाकडे साकडं घालूया असं भरणेंनी म्हटलंय. हा महाराष्ट्र खूप दिवसापासून दिल्लीच्या त्या तख्तापासून लांब आहे. 25 तारखेला आषाढी आहे. आपण पांडुरंगाकडे एकच साकडं घालूया. योग्य वेळी आमच्या देवाभाऊला या देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळावी, हे शेतकऱ्यांच्या वतीनं मी विनंती करतो. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊतांवर सध्या अटकेची टांगती तलवार आहे. ठाणे न्यायालयानं अंतरिम जामीन अर्ज त्यांचा फेटाळलाय. सून गिरिजा राऊतांच्या कौटुंबिक छळाच्या तक्रारीनंतर त्यांच्या अडचणी वाढल्यात. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊतांवर अटकेची टांगती तलवार आहे. ठाणे न्यायालयानं विनायक राऊतांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळलाय. आरोप गंभीर असल्यामुळे विनायक राऊतांना अटकेपासून संरक्षण देता येणार नाही असं कोर्टानं म्हटलंय. सून गिरिजा राऊत यांच्या तक्रारीनंतर विनायक राऊत आणि त्यांचे पुत्र गीतेश राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. गिरिजा राऊत यांनी विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबावर काय आरोप केले आहेत ते आपण पाहूया. राऊत कुटुंबाने अमानुष छळ केला. पती गीतेश राऊत सतत वाद घालायचा, शिवीगाळ करून धमकी द्यायचा, सासू मानसिक त्रास द्यायची. राऊत कुटुंबानं एका मांत्रिकाकडून माझ्यावर तंत्रमंत्र केली. मांत्रिकाकडून डोक्यावर लिंबू कापून अघोरी प्रयोग केले. डोक्यावरचे केस उपटले, गोमूत्र प्यायला दिलं, विभूतीची राख पाण्यामध्ये टाकून ते मिश्रण प्यायला लावलं. असे आरोप गिरिजा राऊत यांनी विनायक राऊत आणि कुटुंबावर केले आहेत. विनायक राऊतांच्या अटकपूर्व जामिनावर 23 तारखेला सुनावणी होणार आहे. पण त्यापूर्वीच विनायक राऊतांना अटक होण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज जे आहेत ते मेन अॅक्युज जे आहेत 1 ते 4 यांनी दाखल केला होता मेहरबान सत्र न्यायाधीश ठाणे येथे. तर याच्यामध्ये जो अंतरिम जामीन अर्ज होता त्यांचा एक्झिबिट 3 वर, तो मेहरबान न्यायालयाने फेटाळलाय. आफ्टर आर्ग्युमेंट त्यांच्या वकिलाने आर्ग्युमेंट केलं त्याच्यावर, आणि मेहरबान न्यायालयाने त्याचं कारण असं सांगितलं की जे FIR मध्ये जे ॲलिगेशन आहेत, आरोप आहेत, ते खूप गंभीर स्वरूपाचे आहेत. तर त्या बेसिसवर त्यांनी तो फेटाळलाय. त्याच्यामुळे आज रोजी त्यांना कुठल्याही न्यायालयाचं संरक्षण नाहीये अटकेपासून. कधीही त्यांच्यावरती कारवाई पोलीस करू शकते असंच म्हणावं लागेल. हो, टेक्निकली पोलीस कधी त्यांना अटक करू शकतात. माझी माननीय CM साहेबांना विनंती आहे की त्यांनी माझ्या ह्या प्रकरणातून मला पूर्ण न्याय मिळवून द्यावा. त्यासाठी सर्वप्रथम ह्यांच्या दबावामुळे, ह्यांच्या वागणुकीमुळे जी मी इतकी वर्ष सलग सहन केलेली आहे, त्याच्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबाला संरक्षण द्यावं, जेणेकरून मला ह्याच्यात फायदा होईल. आणि दुसरी गोष्ट, माझ्या ह्याच्यासाठी कृपया एक पब्लिक प्रॉसिक्युटरची निवडणूक व्हावी, जेणेकरून माझ्या या केससाठी अजून फायदा होईल. आणि रामरक्षा आंदोलन करतायत, पण पूर्ण रामरक्षा येते का? उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावरून आता शिंदेने देखील खोचक सवाल केलाय. तर ढीगभर पानांचा नोंद असलेला निधी तुम्ही हडप करताय अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.
राम रक्षा का आंदोलन करते, राम रक्षा पूरी तरह बोलने तो आनी चाहिए। वो खुद की पार्टी की रक्षा नहीं कर पा रहे, इसलिए राम रक्षा पे आए हैं। मला असं वाटतं 2 पानं वाचण्यापेक्षा ढिगभर पानाची नोंद असलेला निधी तुम्ही हडप करताय, या राज्याला लुटताय, ते महत्वाचं आहे। त्यामुळे उद्धव साहेबांनी जे वाचण्याची काही आवश्यकता नाही, त्याच्यासाठी मला असं वाटतं आम्ही शिवसैनिक सगळ्या गोष्टी करू, पण आमचा हेतू जो आहे की रामरक्षेचा, की मला वाटतं ज्या पद्धतीने रामाच्या नावावर राजकारण करणारे रामाचंच मंदिर लुटतायत, त्याच्याविषयी का बोलत नाही एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस? समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे। कॅगच्या अहवालामधून समाज कल्याण विभागाच्या अनुदानित वसतिगृहांमधला मोठा गैरव्यवहार समोर आला। 6 कुलूपबंद वसतिगृहांना 4 वर्षात 1,62 लाखांचं अनुदान देण्यात आलंय। समाज कल्याण विभागाच्या अनुदानित वसतिगृहांमधला मोठा गैरव्यवहार कॅगच्या अहवालातून समोर आलाय। राज्यातल्या बंद अवस्थेत असलेल्या 6 वसतिगृहांना 4 वर्षात 1,62 लाखांचं अनुदान दिल्याचं समोर आलंय। यातली 6 पैकी 4 वसतिगृह जालना जिल्ह्यात आहे, तर बुलढाणा आणि लातूर जिल्ह्यामध्ये प्रत्येकी 1 वसतिगृह आहे। कॅगच्या तपासणीत राज्यातील 6 अनुदानित वसतिगृह प्रत्यक्षात बंद किंवा ओस पडलेली आढळली आहे। मात्र सरकारी नोंदींमध्ये विद्यार्थी वास्तव्यास असल्याचं आणि अधीक्षक कार्यरत असल्याचं दाखवून नियमित अनुदान घेतलं जात होतं। 6 वसतिगृहांसाठी गेल्या 4 वर्षात 1,62 लाख रुपयांचं अनुदान वितरित करण्यात आलं। या अनुदानात अधीक्षकांचं मानधन आणि इतर खर्चाचाही समावेश आहे। जालना शहरातल्या मोदीखाना वसतिगृहावरही गंभीर ताशेरे ओढण्यात आले। कॅगच्या प्रत्यक्ष पाहणीत मोदीखाना वसतिगृहाची इमारत जीर्ण अवस्थेत आणि कुलूप बंद आढळली आहे। मात्र अधिकृत नोंदींमध्ये या वसतिगृहात 38 विद्यार्थी वास्तव्यास असल्याचं दाखवण्यात आलं होतं। धक्कादायक म्हणजे प्रत्यक्षात वसतिगृह बंद असतानाही 4 वर्षांच्या कालावधीत अधीक्षकाच्या मानधनासाठी 18 लाख रुपये खर्च करण्यात आले होते। आपण बघतोय जालना शहरातील हेच ते महात्मा ज्योतिराव फुले विद्यार्थी वसतिगृह आहे। गेल्या 4 वर्षापासून जे आहे ते हे वसतिगृह बंद आहे। गेल्या अनेक वर्षापासून ही इमारत बंद आहे। समोर सुद्धा घाणीचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळतं। कागदोपत्री जे आहे ते या वसतिगृहात 18 विद्यार्थी आणि एक अधीक्षक दाखवण्यात आला होता आणि याच अधीक्षकाच्या पगारासाठी गेल्या 4 वर्षात 18 लाख रुपयाचं अनुदान सुद्धा या वसतिगृहासाठी देण्यात आले। कॅगचा अहवाल हा 22-23चा आहे, परंतु काही जरी 22-23चा जरी असला तर ती खात्याची जबाबदारी म्हणून आमची येतेच। काल जेव्हा तो प्रसिद्ध झाला तर त्या तातडीनं मी प्रधान सचिवांना त्या संदर्भात चौकशी करायचे आदेश दिलेले आहे आणि त्यात कोणी असू, मग कोणी तो भ्रष्टाचार केला, कसा केला, काय केला, या सगळ्यांवर कारवाई ही होईलच। आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। बीड जिल्ह्यामधल्या केजमध्ये 2 तास मुसळधार पाऊस। मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय। पावसाच्या प्रतीक्षेमध्ये असलेले शेतकरी सुखावले। अहिल्यानगर शहर परिसरामध्ये रिमझिम पावसाची हजेरी। पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवी। जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 60% अधिक पेरण्या। पावसामुळे रायगड जिल्ह्यामधील निजामपूर बोरमाच गावाचा संपर्क तुटला। गावाकडे जाणारा एकमेव रस्ता दरड कोसळल्यामुळे बंद। नागरिकांचं दैनंदिन जनजीवन विस्कळीत। परभणीच्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठामध्ये कुलगुरूंच्या दालनाच्या बाहेर कंत्राटी कामगारांचं आंदोलन। कामगारांच्या वेतनवाढीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना मैदानात। डोंबिवलीमधील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा। 2 वर्षाच्या चिमुकल्यासाठी लिहिलेली 12 औषधं सुद्धा उपलब्ध नसल्यामुळे पालक संतप्त। बदलापूरमधील माया रक्तपेढीचा परवाना कायमचा रद्द। अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईनंतर रक्तपेढीला टाळं। तपासणी न करता 50 रक्तपिशव्या माया ब्लड बँकेला पाठवल्याचं तपासामध्ये समोर। ठाण्याच्या माळशेज घाटामध्ये सोसाट्याच्या वाऱ्याचा कहर। वाऱ्यामुळे अनेक दुचाकी रस्त्यावर पडल्या। अचानक आलेल्या वाऱ्यामुळे नागरिकांची देखील धावपळ। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे वाहून गेलेल्या शिरोळ बंधाऱ्याची पाहणी। शिरोळ बंधाऱ्याचं कायमस्वरूपी मजबूतीकरण करणार। 50 लाखाचा निधी मंजूर। आणखी 2.5 कोटींचा प्रस्ताव अंतिम टप्प्यामध्ये। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची माहिती। बुलढाण्याच्या मंगरुळ नवखरेंच्या जिल्हा परिषद शाळेतील कामचुकार शिक्षकांवर कारवाई करा या मागणीसाठी ग्रामस्थांचं 3 दिवसांपासून उपोषण। शिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशीचं आश्वासन दिलं असलं तरी ग्रामस्थ आपल्या मागणीवर ठाम आहे। सांगलीमध्ये स्मार्ट मीटरच्या विरोधात दुर्गा मातेची वेशभूषा करून अनोखं आंदोलन।
स्मार्ट मीटर बसवल्यामुळे बिल दुपटीनं तिपटीनं वाढवून येत आहे असा आरोप. गोंदियामधील करिअर झोन कोचिंग सेंटरवर आयकर विभागाची धाड. आयकर विभागाकडनं कागदपत्रांची तपासणी सुरू. आर्थिक व्यवहारांच्या अनुषंगाने चौकशी. पुण्यामधील सहकार नगर परिसरात गाड्यांची तोडफोड करणारे तरुण सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. जवळपास 17 ते 18 तरुणांनी दुचाकीवर येत गाड्यांची तोडफोड केली. सहकार नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. पुण्याच्या आंबेगावमध्ये 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला नागरिकांकडनं चोप. आंबेगाव पोलीस स्टेशनमध्ये पोक्सो अंतर्गत आता गुन्हा दाखल. सोलापूरच्या पंढरपूरमधील अंजनसोडमध्ये शासकीय वाळू ठेक्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर हल्ला. खंडणीचा गुन्हा दाखल केल्याच्या रागातून हल्ला केल्याचा आरोप. हल्ल्यामध्ये कर्मचारी बबन माने गंभीर जखमी. वाळू तस्करीच्या विरोधामध्ये तक्रार केल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते बालाजी नागटिळक यांना मारहाण. पंढरपूरमध्ये वाळू माफियांकडनं नागटिळक यांना मारहाण. नागटिळक यांच्यावर सांगलीमधल्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू. आणि एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात. पनवेलच्या कामोठेमध्ये अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली आहे. चिकन आणि मटण दुकानांवर महापालिकेनं धडक कारवाई केली आहे. कामोठे रोड ते मानसरोवर रेल्वे स्थानक रस्ता पूर्णपणे मोकळा करण्यात आलाय. फुटपाथवरील अनधिकृत अतिक्रमण हटवून पादचाऱ्यांसाठी मार्ग मोकळा करण्यात आलेला आहे. इथे एक छोटासा ब्रेक घेऊयात, लगेच परत येऊया.